नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण साहित्याचे योग्य प्रमाण व योग्य स्टेप्सने कुरकुरीत व टेस्टी कोबी मंचुरियन बनवूया. ह्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवले तर तुमचे मंचुरियन चिवट होणार नाहीत. मंचुरियन मुलांनाही आवडतात, तेव्हा ह्या पद्धतीने नक्की बनवा. त्यासाठी 300 ग्रॅम कोबी घेतला आहे. कोबीचे 2 भाग करूया. कोबी हिरवा, ताजा व वजनाला जड आहे. हा स्वच्छ धुवून घेतला आहे. ह्यासाठी आपण मोठ्या होलची किसणी घेतली आहे. बारीक किसणीने कोबी किसला तर मंचुरियन चिवट होतात. हा सुरीनेही बारीक कापून घेऊ शकता, पण सुरीने वेळ जास्त लागतो. देठाकडचा भाग काढून टाकूया. सर्व कोबी किसून घेतला आहे. किसलेला कोबी मोजून बघूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कोबी कपाने मोजून घेतल्यामुळे इतर साहित्याचा अंदाज चुकत नाही. हा 3 कप भरला आहे. ह्यात चवीनुसार मीठ मिक्स करूया. आपण नंतर जे सॉस घालणार आहोत त्यातही मीठ असते, त्यामुळे मीठ कमी घालावे. मिठामुळे कोबीला पाणी सुटले आहे. आता ह्यात इतर साहित्य घालूया. सोया सॉस 1 छोटा चमचा, रेड चिली सॉस 1 छोटा चमचा, बेडगी लाल तिखट 1 छोटा चमचा, ठेचलेला लसूण 7 ते 8 पाकळ्या, अर्धा इंच किसलेले आले, चिमूटभर खायचा लाल रंग. हा ऑप्शनल आहे. मिक्स करूया. साहित्य व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता आपण अर्धा कप कॉर्नफ्लोअर व अर्धा कप मैदा घेतला आहे. हे दोन्हीही सुरुवातीला थोडे घालूया, नंतर अंदाज घेत घेत उरलेले घालूया. हे पीठ भिजवताना पाणी घालू नये. कोबीला पाणी सुटते त्यातच पीठ भिजवावे. पाणी घातले तर मंचुरियन मऊ होतील. उरलेले कॉर्नफ्लोअर व मैदा मिक्स करूया. कॉर्नफ्लोअर अवेलेबल नसेल तर पाऊण कप पोह्यांची पावडर किंवा तांदळाचे पीठ घालू शकता. त्यानेही मंचुरियन कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने पीठ थोडेसे घट्ट भिजवले आहे. पीठ भिजवल्यावर लगेचच मंचुरियन तळावे, नाहीतर पिठाला जास्त पाणी सुटेल व मंचुरियन चांगले होणार नाहीत. पीठ चिकट असल्यामुळे हाताला पाणी लावून मंचुरियन तेलात सोडूया. कढईत तेल गरम केले आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. ह्या कोबी मंचुरियनला गोल आकार देऊ नये. भजी सोडतो त्याप्रमाणेच सोडावे. ह्यांचा आकार छोटाच असतो. लाल रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळूया. तेल जास्त गरम असेल तर मंचुरियन वरून काळे होतात व आतून कच्चे राहतात. सोया सॉस, रेड चिली सॉस अवेलेबल नसेल तरीही ह्या पद्धतीने मंचुरियन बनवा व शेजवान चटणीबरोबर खा. खूप छान लागतात. हे तळण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 मिनिटे लागतात. लाल रंग आला आहे, कुरकुरीत झाले आहेत. काढून घेऊया. ह्या पद्धतीनेच इतर कोबी मंचुरियन तळून घेऊया. घरीच बनवल्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढे मंचुरियन खाऊ शकता. हे गरम गरमच खावे. ह्याबरोबर शेजवान चटणी खावी. बाहेर गाडीवर मिळतात तशीच झाली आहेत. तेलकट झाले नाहीत. एक तोडून बघूया. बाहेरून कुरकुरीत व आतून मऊ झाले आहेत. तयार आहे कुरकुरीत कोबी मंचुरियन. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.